बोलायचं बंद. Hello students, today we are going to see new topic, another topic, another than the experimental observations of photoelectric effect. We have seen the total 9 observations are there. You have to remind them once again, and from these 9 points, which are the observations, how they are cleared by the Einstein's equation. Means Einstein is the Nobel Prize winner, you know, and he is a very famous scientist who discovered another things also, but this one is the most useful for the world, so he got the Nobel Prize. Okay, now what are the Einstein's postulate of quantization of energy? आधी आइन्स्टाईनचे पोस्टुलेट कोणाला म्हणतो? प्रमुख मुद्दे, मेन पॉइंट्स, ठळक पॉइंट्स. पण ते पॉइंट्स प्रॅक्टिकली ट्रू असतील ते पॉइंट्स, त्याला म्हणतो आपण पोस्टुलेट. तर आइन्स्टाईन्स पोस्टुलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी, कशाविषयीचे त्याचे पोस्टुलेट आहे आइन्स्टाईनचे? क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. आता क्वांटायझेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? क्वांटायझेशन ऑफ एनर्जीचा अर्थ काय होतो? म्हणजे सेपरेट अमाऊंट काही ना काही आपण करू शकतो, सेपरेशन करू शकतो, ग्रुप्स छोटे मोठे असे एनर्जी क्वांटाइज होते. क्वांटायझेशनवर मी 11th पण कुठेतरी एक पॉइंट घेतलेला आहे, क्लिअर केला आहे. क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन, काहीतरी चार्ज, क्वांटायझेशन ऑफ चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये मी घेतलेला आहे. तर तिथं आपण असं शिकलेलो आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? आता एक बिग चार्ज बनतो, बरोबर, आणि सगळ्यात छोटा चार्ज कोण? इलेक्ट्रॉन. मेनी इलेक्ट्रॉन्स एकत्र आले आणि त्यांचा एक ग्रुप, दॅट इज क्वांटाइज्ड एनर्जी. त्याच्यासाठी मी गोट्यांचं एक्झाम्पल दिलं होतं. 50 गोट्या असतील, एखाद्याला सांगितलं तुला जेवढ्या पाहिजे तेवढ्या घे, बाकीच्या थोड्याफार राहू दे. पण गोट्या मोजणार तर ते एका नंबर, अख्ख्या नंबर मध्ये राऊंड फिगर, इंटिग्रल नंबर मध्येच ते येणार. हाफ नंबर मध्ये हाफ गोटी कोण उचलेल का? हाफ गोटी घेऊन गेले ना हाफ राहून गेली नाही. मग तो जो अमाऊंट आहे त्याने जितका पण घेतला तो इलेक्ट्रॉन्सच्या पटीत असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता 100 इलेक्ट्रॉन्सचा एक ग्रुप, एक चार्ज काहीतरी अमाऊंट. 1000 इलेक्ट्रॉन्सचा एक ग्रुप, तो पण एक काहीतरी क्वांटाइज्ड ग्रुप आहे. क्वांटाइज्ड म्हणजे सेपरेट, ज्याला करू शकतो आपण. तो किती पण अमाऊंट असो, छोटा मोठा, किती पण छोटा असो, किती पण मोठा असो, मग त्याला म्हणतात एनर्जी पण क्वांटाइज होऊ शकते, असं आइन्स्टाईन्सचे पोस्टुलेट आहे. आइन्स्टाईन्स पोस्टुलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. समजलं का? क्वांटायझेशन, क्वांटम नंबर, जसं ऑर्बिटला क्वांटम नंबर पण म्हणतात. फर्स्ट ऑर्बिट म्हणजे 1, n इज द नंबर दॅट कॅन बी डिनोटेड फॉर दॅट यूज. मग पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला जी एनर्जी असते, नंबर 1, ती पण वेगळी असते कोणापेक्षा? दुसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन पेक्षा. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी तिसऱ्यापेक्षा वेगळी असते. म्हणजे क्वांटायझेशन म्हणजे सेपरेशन, वेगळेपणा. आइन्स्टाईन्स पोस्टुलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी अँड द फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. तर ह्या दोन गोष्टींचा समन्वय, करस्पॉन्डन्स आपल्याला बघायचे आहे. समजलं ना मिनिंग ऑफ हेडिंग? तर बघा, एकदम सोपं आहे हे. परीक्षेमध्ये आलं तर लिहायची गरज नाही, ते पॉइंट्सच लिहायचे. पण ते समजण्यासाठी आपल्याला स्टोरी काय बघणार आहेत आपण, तर ते त्याच्यासाठी थोडीशी जस्ट इंट्रोडक्शन आहे. आता आइन्स्टाईन प्रपोज्ड दॅट, आइन्स्टाईनने काय प्रपोज केलं, सांगितलं, अंडर सर्टन कंडिशन्स, काहीतरी अटी ठेवून, लाईट कन्सिस्ट ऑफ ए स्ट्रीम ऑफ. लाईट मध्ये काय असतो? लाईट कन्सिस्ट ऑफ ए स्ट्रीम ऑफ. स्ट्रीम कोणाला म्हणतो आपण? फ्लो. स्ट्रीम ऑफ कशाचा? स्ट्रीम, डिस्क्रीट क्वांटा. आता बघा, हा लाईटची वेव्ह आहे. लाईट हा वेव्ह पण आहे. हे वेव्ह थेरी, हायजन्स वेव्ह थेरीने प्रूव्ह केलं आणि प्रॅक्टिकली पण प्रूव्ह झालं की लाईट हा वेव्ह पण आहे. आणि प्लँक्स क्वांटम थेरी काय सांगते? लाईट हा पार्टिकल पण आहे.
हे पण प्रूव्ह होतं एक्सपेरिमेंटली. आणि लाईट हा पार्टिकल नेचर पण आहे लाईटला. हे कोणी प्रूव्ह केलं? या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो स्टडी करतोय त्या एक्सपेरिमेंटने प्रूव्ह केलं की लाईट पार्टिकल पण आहे. मग पुढे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस ने काय सांगितलं की लाईट हा पार्टिकल पण आहे आणि वेव्ह पण आहे. म्हणजे काय? ड्युअल नेचर. ड्युअल नेचर त्यालाच म्हणतात. आपलं चॅप्टरचं नाव तेच आहे, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. म्हणजे लाईटचं ड्युअल नेचर. अँड मॅटर. मॅटर म्हणजे ते पार्टिकल्स. आता ते पार्टिकल्स बघा, हे मी तुम्हाला 11th पासून याची आयडिया देऊन टाकलेली आहे. फोटॉन ह्याला क्वांटम ऑफ एनर्जी म्हणतात. क्वांटम म्हणजे काय? अमाऊंट. क्वांटमचा अर्थ काय घ्यायचा? अमाऊंट. क्वांटायझेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? काहीतरी अमाऊंटची एनर्जी. मग ते छोटे छोटे ग्रुप असतील, मोठे असतील, छोटे मोठे मोठे किती पण अमाऊंट. तर प्रत्येक ह्याला क्वांटम असं म्हणतात. काय म्हणतात? क्वांटम. हा सिंग्युलर आहे आणि क्वांटा याला प्लुरल आहे. क्वांटा. क्वांटा म्हणजे मेनी क्वांटम्स, मेनी दीज पार्टिकल्स. किंवा याला ऑर वर्ड आहे फोटॉन. काय वर्ड आहे याला? फोटॉन. लक्ष द्या, मेन गोष्ट आहे क्वांटा ऑर फोटॉन. तर डिस्क्रीट क्वांटा, स्ट्रीम ऑफ डिस्क्रीट क्वांटा. डिस्क्रीट म्हणजे मेनी 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 इज ऍक्च्युअली सॉरी डिस्क्रीट क्वांटा ऑर फोटॉन्स. क्वांटालाच फोटॉन्स म्हणतात. अँड एनर्जी ऑफ ईच फोटॉन इज इक्वल टू एच न्यू. एका फोटॉनची एनर्जी किती असते? एच न्यू. एनर्जी ऑफ ईच फोटॉन इज एच न्यू. आता बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे, इट कन्सिस्ट ऑफ सो मेनी टाइप्स ऑफ लाइट वेव्स और मायक्रोवेव्स, एक्स रेज, गॅमा रेज. त्याला सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक, विजिबल रेज, इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, हे सगळं स्पेक्ट्रम जो आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये नावं वेगळी देण्यात आलेली त्या स्पेक्ट्रम मध्ये. मग ती नावं वेगळी वेगळी, इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज अशी वेगळी कशावरून देण्यात आली? अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी ऑर वेव्हलेंथ. मग फ्रिक्वेन्सी चेंज झाली तर त्या लाईट रेची एनर्जी वेगळी असते. म्हणजे त्याच्यामधला जो फोटॉन आहे प्रत्येकाची एनर्जी डिफरंट आहे, फ्रिक्वेन्सी डिफरंट. तर मग टोटल एनर्जी ऑफ दॅट फोटॉन इज डिफरंट. मग प्रत्येक लाईट, आता अल्ट्राव्हायोलेट दॅट कॉजेस harm to us, other also causes, but harm of ultraviolet is very dangerous. It may cause cancer, skin cancer. तर ह्या फ्रिक्वेन्सी नुसार एनर्जी डिफरंट आहे. प्रत्येक लाईटची वेगळी एनर्जी आहे. मग ही एनर्जी आइन्स्टाईनने कशी क्लिअर केली बघा. एनर्जी ऑफ ईच फोटॉन इज एच न्यू, वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट अँड एच इज द Planck's constant or defined by Planck scientist in his model. त्याचं वेगळं मॉडेल आहे. कशाविषयी? ब्लॅक बॉडी रेडिएशन विषयी. ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये एच यूज केलाय बघा. नाव एच इज कॉल्ड एज प्लॅंक्स कॉन्स्टंट. म्हणजे एच कुठं वापरण्यासाठी वापरला होता प्लॅंकने? ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये. आणि एच ची व्हॅल्यू किती असते बघा? 6.62 into 10⁻34 जूल सेकंड. आता E is equal to h nu. This is the equation suggested by Einstein. So it is called as Einstein's equation. This equation holds good. हे अगदी सत्य आहे. प्रॅक्टिकली सत्य ठरलंय. याला आजपर्यंत कोणी चुकीचं म्हणू शकलेलं नाही. आज पण सत्य आहे. त्या मार्गाने पुढे पुढे अजून त्याच्यावर आधारित वेगळे डिस्कवरीज झाल्या याला बेस घेऊन. आणि ते पुढचे डिस्कवरीज पण सत्य ठरले. म्हणजे हे सत्यच आहे. पहिली पायरी सत्य आहे ती, तरच दुसरी पायरी बनवली ना. पहिली पायरी नाहीच आहे ना, आपण म्हणतोय आहे. शक्य आहे का? नाही. तसा बेस आहे हा इक्वेशन. म्हणून प्रत्येक गोष्ट एकावर दुसरी डिपेंड करते, लक्षात ठेवा. तर दिस इक्वेशन होल्ड्स गुड फॉर एंटायर, संपूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन और स्पेक्ट्रम, सॉरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम साठी ऑल जितके पण टाइपचे लाईट वेव्स आहेत. मग ते आर्टिफिशियली ह्युमनने
बनवल्या पण हा या वेव्ह लाईट जितक्या वेव्ह सोडतो ना, आता अल्ट्राव्हायोलेट लाईट माणसाने पण बनवला आपल्या वॉटर फिल्टर मध्ये किंवा अदर वेज, कुठं कुठं त्याचे यूज आहे मेडिकल वगैरे, बरोबर. तर ह्या माणसाने ह्या वेव्स बनवल्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, मोबाईलच्या वेव्स. तर आणि स्पेक्ट्रम पण आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इट सेज दॅट कोण, दिस इक्वेशन सेज दॅट energy of radiation is directly proportional to the frequency. Energy of radiation is directly proportional to the frequency and h is the constant used for this equation. The explanation, याचं जे एक्सप्लेनेशन देण्यात आलं, the explanation using Einstein's postulate of quantization of energy. क्वांटायझेशन ऑफ एनर्जी बद्दल जे आइन्स्टाईनचे एक्सप्लेनेशन आहे फॉर द ऑब्झर्वेशन, कशाविषयी, फॉर द ऑब्झर्वेशन्स मेन्शन्ड इन द एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज गिव्हन बिलो, आणि ते बघणार आहेत आपण. ओके, नाउ विल स्टॉप.